नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या उलथापालथी इतक्या वेगानं वाढू लागलेत, कारण हे इलेक्शन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, अगदी घराच्या दारापर्यंतचं. एखादा आमदार-विमदार असेल तर तो क्वचित तुमच्या दारापर्यंत येईल सांगू शकत नाही. पण हे जे इलेक्शन असतं ना, अगदी दाराच्या कड्या-बिड्या वाजवून घरात अगदी मोरीपर्यंत, चुलीपर्यंत घुसून अगदी कान उपटून एका मुके काय घेते ना, काय-काय करते, असं हे इलेक्शन. 1000-2000चा खेळ असतो. नगरसेवक झाला की काय मग त्याची सगळी हीच बदलून जाते. पण हे राजकारण हे सामान्य जरी असलं तरी मोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अनेक जण सांगतात की देवेंद्र फडणवीस, भाजप एकनाथ शिंदेंना संपवणार, त्यांना बाजूला करून टाकणार. अजित पवारांना कसं बाजूला केलं किंवा त्यांना कसं संपवायचं चालू आहे, या सगळ्या गोष्टी हे एकनाथ शिंदेसोबत करणार आणि एकनाथ शिंदेंना संपवणार. पण थोडंसं मागे जाऊया. कुठे मागे जाऊया? मागे म्हणजे एक 22-21च्या वर्षाच्या दरम्यान जाऊया. 2022-21ला एकनाथ शिंदेंनी 40 जण घेऊन गुवाहाटीला गेले काय आणि येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले काय? ही बाब तुम्हाला सोपी वाटली का? राजकारणामध्ये ही गोष्ट फार मोठी आहे. मग एखाद्या राज्याचं सरकार पाडणं आणि त्या सरकारला किंवा त्या सगळ्या लोकांना घेऊन एखाद्या पक्षाच्या विचारधारेतून बाजूला जाऊन पुन्हा येऊन स्वतःच्या ताकदीनं ते सरकार उभं करणं, ही बाब जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आहे. ते कमेंट करून एखाद्याला ट्रोल करणं एवढं सोपं नाही आहे. पण त्यांनी ते केलं आणि करून दाखवलं. ते जर 40 जण घेऊन गेले आणि पुन्हा येताना फक्त 4-5 जणच आले, तर आपण त्यांना बालिश म्हणू शकलो असतो. अरे अरे, काय एवढा मोठा माणूस काय निर्णय घेतो, त्याला साधं हे करता येत नाही, त्याला साधं ते पचवता येत नाही. पण या माणसानं 40 जण घेऊन गेले काय, ते आणून मंत्रिमंडळात बसवले काय, स्वतः मुख्यमंत्री झाले काय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिग्गज मानले जाणारे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री ठेवलं काय, या सगळ्या गोष्टी करून आत्ताच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त मतं किंवा जास्त उमेदवार निवडून आणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील काटेकी टक्कर करत मी अजूनही संपलेलो नाही ही ताकद दाखवून आत्ता नगराध्यक्षाच्या इलेक्शनची काही झाली, त्याच्यामध्ये स्वतःची ताकद दाखवून आत्ता नगरसेवकांच्या महानगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे उभा आहे. जरा मी अरे तुरेमध्ये बोललो, पण समजून घ्या की बोलण्याचा तो एक मतितार्थ तसा असतो. पण एकनाथ शिंदे उभा आहेत किंवा एकनाथ शिंदे उभे आहेत म्हणून म्हटलं एकनाथ शिंदे संपत नसतो. भले अनेकांना असं वाटत असेल, विलासराव देशमुख आम्ही म्हणजे गेले बिचारे, त्याच्यानंतर थोडीशी काँग्रेस कमकुवत झाली, गोपीनाथ मुंडे गेले भारतीय जनता पार्टी. अनेक जण असं सांगतात की यांनी ह्याला मारला, त्यांनी त्याला मारला, यांनी याचा काटा काढला. प्रमोद महाजन असतील, त्यांनी त्याचा काटा काढला, एकमेकांना मारलं, मग हे ह्याला मोठं करत नाहीत, त्याला मोठं करत नाहीत. पण एकनाथ शिंदेंची ताकद जर कमकुवत असती तर ते एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून पुन्हा आले नसते. ही बाब तुम्हाला एवढी सोपी वाटते अशी नाही आहे. या नगरसेवकांच्या इलेक्शनमध्ये साध्या किती मर्डर आणि किती खून झाले बघा, जरा बातम्या बघा. एवढ्याशा चिरीमिरीच्या साल्या याच्यासाठी या अवलादी एखाद्याचा जीव घेतात का? तुझी लायकी आहे ना साल्या स्वतः निवडून यायची, तर उभा राहा साल्या स्वतः जनतेमध्ये जाऊन मतदान घे आणि निवडून ये ना. तुझ्या समोरच्याला डायरेक्ट तू पाठीत जाऊन खंजीर खुपसून त्याला मारून टाकशील. तुझ्यासारखा भेत्रा आणि असा नालायक माणूस कोणी नाही आहे. इतकं घाणेरडी निवडणूक झाली, इतकी घाणेरडी निवडणूक की अगदी जीवावरती उठलेत. करोडो रुपये चारतात एकमेकांना. कशासाठी? फक्त पद मिळवण्यासाठी. पैसा नाही, पद. ते पैसा तर कमवतातच, पण पद महत्त्वाचं. म्हणजे एखादा विचार करा ना, एखादा उमेदवार निवडणुकीच्या आधी 10 कोटी रुपये वाटतो, एखादा 10 कोटी रुपये वाटतो, त्याला काय त्या पैशाविषयांचं घेणं देणं होतं? त्याला पाहिजे पद, प्रतिष्ठा आणि मी किती समाजात मोठा आहे, मला कसं मानायचं तुम्ही, या मीपणासाठी ही सगळी जगणारी लोकं. त्यामुळे एकनाथ शिंदेंना संपवण्याचा प्रश्न कुठे येतच नाही आणि ते संपू शकत नाहीत. संपतो कोण? ज्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याची विचारधारा कमकुवत आहे, ज्या माणसाकडे कोणतीही संघटनात्मक शक्ती नाही आहे, जो माणूस राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे, ज्याला कुठलंही काय म्हणतो लोकांचं जनतेचं पाठबळ नाही आहे, तो माणूस संपतो राजकारणात, त्याला लगेच संपवता येतो. पण हे एकनाथ शिंदे 4-5 वर्ष एवढा मोठा गेम करून किंवा काय म्हणतो खेळी करून गेले, एवढं मोठी उलथापालथ करून गेले, तरीही त्यांना इतकी लोकं राजकारणामध्ये संपू शकली नाहीत. तर आपण त्यांना कसं म्हणू शकतो की शिंदे संपतो म्हणून? कशी काय लोकं म्हणतात की देवेंद्र फडणवीस त्यांना संपवू शकतात, हे भाजपवाले त्यांना संपवून टाकतील, असंच करतील, तसंच करतील. पण ते शक्य नाही आहे. कारण एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी नेत्यांना मोठं नाही केलं, तर त्यांनी पहिलं जनतेमध्ये जाऊन जनतेला काय पाहिजे याचा कानोसा घेतला. अनेक लोक तुम्ही
मी काय ते पैसे घेऊन व्हिडिओ बनवत नाही किंवा त्यांच्याविषयी बोलत नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाल ना किंवा त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये जाल ना, तेव्हा तेव्हा ती लोकं सांगतील की एकनाथ शिंदेंनी आमच्यासाठी काय केलं किंवा एकनाथ शिंदेंना आम्ही दिलेला एखादा शब्द तो त्यांनी कसा पाळला. पण एकनाथ शिंदे अनेकांसाठी डोकेदुखीत हे मान्य करायला काही हरकत नाही आहे. निश्चित आहे, भारतीय जनता पार्टीला वाटतं की या माणसाला मोठा करून किंवा यांना जर समोर आपण आणलं तर आपल्या अनेकांची घरदारं बंद होतील असं त्यांना वाटतं, आणि सोबत नाही घेतलं तरी आपल्याला एवढी ताकद मिळणार नाही असंही त्यांना वाटतं. इकडं उद्धव ठाकरेंना तर फार मोठी जखम झाली की आमचा पक्ष फोडून हे गेले, आणि मग तिकडं त्यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण त्यांना मिळाला, आम्ही मशाल विशाल नवीन चिन्हावरती घेऊन आम्ही उभे राहतो, या सगळ्या गोष्टी. त्यामुळं एकनाथ शिंदेंचे शत्रू बाकीच्यांपेक्षा जास्त आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. एकनाथ शिंदेंना देखील माहिती आहे. मग ते संपत नाही आहेत. का संपत नाही आहेत? कारण असणारी संघटनात्मक शक्ती, जनतेचं पाठबळ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याची पद्धत. मी काय म्हटलं, काम करण्याची पद्धत. अनेक महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले, अनेकांनी कामं केली. नाही असं नाही की एकनाथ शिंदे आले आणि मग महाराष्ट्र उभा राहिला, नाही. यशवंतराव चव्हाणांपासून अनेक मुख्यमंत्री झाले ज्यांनी हळूहळू या महाराष्ट्राला देशातलं सगळ्यात मोठं आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असं राज्य बनवलं. पण या सगळ्या गोष्टी करत असताना एक असा मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये ज्यांनी जनतेला हे दाखवून दिलं की मला जरी लोक गद्दार म्हणत असतील, काही म्हणत असतील, तरी मी तुमच्यातलाच एक आहे, सर्वसामान्य आहे, आणि तुमच्या विषयांशी मला जाण आहे, हे सगळ्या गोष्टी सांगणारे एकनाथ शिंदे कधीच संपू शकत नाहीत, एवढं मात्र नक्की. आणि जरी ते संपले किंवा जरी त्यांना आपण म्हटलो संपवलं कोणी, राजकीयदृष्ट्या म्हणतोय मी, तसं काय खूनबिन करू नये, असं संपवलं राजकीयदृष्ट्या, जरी त्यांना बाजूला केलं, हरवलं किंवा राजकारणातून बाजूला करून जरी टाकलं, तरी त्यांची ताकद जनतेमध्ये आहे, ती पुन्हा एकदा उफळून येऊ शकते, एवढं मात्र नक्की आणि खरोखर आहे. आणि हेच त्यांच्या पुढील भविष्यातलं सत्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही.